अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। सन 2023 ते 24 रोजी झालेल्या ढगफुटी व अतिवृष्टीमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे शासनाकडून पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश झाले होते। त्यानुसार प्रशासनाकडून पंचनामे करून नुकसान भरपाई शेतकऱ्यांना न मिळता भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा हातकणंगले येथे जमा झाली आहे। ज्या शेतकऱ्यांची बँक खाती सदर बँकेत आहेत त्यांना नुकसान भरपाई मिळाली आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांची बँक खाती सदर बँकेत नाहीत त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची रक्कम सदर बँकेमध्ये तशीच जमा आहे। त्यामुळे अशा शेतकऱ्यांची माहिती घेऊन तात्काळ त्यांना ती मदत मिळवून द्यावी अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य संतोष माळी यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार सुशील बेलेकर यांच्याकडे केली आहे। ढगफुटी व अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकरी हे लाटवडे, भेंडवडे, खोची, बुवाचे वाठार, कुंभोज, हिंगणगाव, नरंदे, मिंचे, सावर्डे या परिसरातील असून पंचनामे झालेले शेतकरी यांना नुकसान भरपाई देण्याकामी बँकेला आपल्याकडून तात्काळ आदेश द्यावे ही विनंती करण्यात आली। यावेळी अजित देवमोरे, अजित चौगुले, संदीप पाटील, बाजीराव माळी, निलेश माळी, दगडू कांबळे, अशोक शिंदे, सुरेश घोरपडे, सुखदेव पुजारी, सचिन पुजारी, अमर पवार उपस्थित होते। अतिवृष्टी, ढगफुटी, गारपीटनं झालेल्या नुकसानीचे शासनाच्या आदेशानुसार पंचनामा होऊन शेतकऱ्यांची रक्कम स्टेट बँक शाखा हातकणंगले येथे गेली 2 वर्षे तशीच पडून आहे। त्या शेतकऱ्यांचे अकाउंट स्टेट बँक हातकणंगले येथे नसल्यामुळं बँक त्या लाभार्थींना शोधू शकत नाही आणि लाभार्थी 2 वर्ष झालं त्या लाभापासून वंचित आहे। तातडीनं शासनाची रक्कम लाभार्थींना मिळावी एवढीच कळकळीची विनंती राहील आणि जास्त करून लाटवडे, भेंडवडे, कोची, बुवाचे वाठार या भागात, पिंचे, सावर्डे या भागात ढगफुटी झाली होती, अतिवृष्टी झाली होती की जी ऊससुद्धा अगदी साळुत्यागत झाला होता त्यावेळेला, त्याचे पंचनामे त्यावेळेचे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।